नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र आलेलो आहोत. आपण गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या 8व्या श्लोकापासून सुरू करू आज. कारण की मागच्या 6 आणि 7 घेतले होते. आपण 8, 9, 10 असे 3 श्लोक अवनीला म्हणायला सांगू आणि त्याच्यानंतर मग आपण सुरू करू त्याच्यावर चिंतन. सर अवनी, सुरू करा प्लीज. येस. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचरः सह यज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्तिष्ठकामधुक्. वा वा. तर आपण 8, 9, 10 असे श्लोक घेणार आहे. तर पहिले आपण प्रभुपाद काय म्हणतात 8व्या श्लोकाबद्दल ते बघूया. नियतम म्हणजे प्रिस्क्राइब्ड, कुरु म्हणजे डू, कर्म म्हणजे ड्युटी, त्वम म्हणजे यू, कर्म म्हणजे वर्क, जायो म्हणजे जायः म्हणजे बेटर, आणि ही म्हणजे सर्टनली, आणि अकर्मणः दॅन नो वर्क. शरीर म्हणजे बॉडी, यात्रा म्हणजे मेंटेनन्स, अपि म्हणजे इवन, च म्हणजे ऑल्सो, ते म्हणजे युअर, न म्हणजे नेव्हर, प्रसिद्धेत इज अफेक्टेड, अकर्मणः विदाउट वर्क. म्हणजे याचा आता पूर्ण अर्थ कसा झाला की परफॉर्म युअर प्रिस्क्राइब ड्युटी, फॉर डुईंग सो इज बेटर दॅन नॉट वर्किंग. वन कॅनॉट इव्हन मेंटेन वन्स फिजिकल बॉडी विदाउट वर्क. आता ह्याच्यामध्ये काय कठीण आहे समजण्यासारखं, की परफॉर्म युअर प्रिस्क्राइब ड्युटी फॉर डुईंग सो इज बेटर दॅन नॉट वर्किंग. वन कॅनॉट इव्हन मेंटेन वन्स फिजिकल बॉडी विदाउट वर्क, इजंट इट. तर त्याच्याबद्दल किशोरजी आपले मित्र काय म्हणतात, अकर्मा परिते असे श्रेष्ठ कर्म, विहिताची कर्मा करा हेची मर्म, शरीरे जगावे कसे कर्म वीण, न कर्मास सोडावयाचे म्हणून. अकर्मापरी ते असे श्रेष्ठ कर्म, म्हणजे कर्म हे अकर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. विहिताची कर्मा करा हेची मर्म, आपल्याला जे काम आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार मिळालेलं आहे ते विहित कर्म आहे आपलं, हे करा हेच मर्म आहे. शरीरे जगावे कसे कर्मवीण, म्हणजे शरीरात जर आपण सध्या जगतो आहोत तर ते शरीर मेंटेन करण्यासाठी सुद्धा कर्म आवश्यक आहे की नाही. न कर्मास सोडावयाचे म्हणून, म्हणून कर्माला आपल्याला सोडायचं नाहीये. तर ह्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात बघू आपण. यज्ञार्थ कर्म सोडूनी लोक हा बांधिला असे, यज्ञार्थ आचरी कर्म, नाही नाही सॉरी, मी एक श्लोक पुढे गेलो बरं का. नेमिले तो करी कर्म, करणे हेची थोरकी, तुझी शरीर यात्रा ही कर्मावीण घडेची ना. नेमिले तू करी कर्म, जे नेमलेलं कर्म आहे, जे तुला प्राप्त झालेलं आहे स्वधर्मानुसार ते तू कर. हेची थोरकी, हेच थोर आहे, म्हणजे दिस इज बेटर, दिस इज ग्रेटर. तुझी शरीर यात्रा ही कर्मावीण घडेची ना. तुझ्या शरीराची यात्रा कर्मावीण घडू नाही शकत, आहे की नाही. तर शरीर चालवण्यासाठी सुद्धा तर आपल्याला कर्म करणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपल्याला शरीर चालवायचं असेल तर पाणी पिणं आवश्यक आहे, भूक लागली की खाणं आवश्यक आहे. वेळ नाही मिळाला हा क्लास सुरू होण्यापूर्वी तर थोड्या वेळा उपवास करा, त्याच्यानंतर करू आपण जेवण, आहे की नाही. आज सकाळी मला कुठेतरी बाहेर जायचं होतं आणि त्यानंतर मग आल्यानंतर मी आता तयार होऊन बसलेलो आहे. आता काही बसून खायला वेळ झाला नाही, ठीक आहे, हे झाल्यानंतर खाऊ, ठीक आहे ना. करी मनाचे नियमन, निश्चल भावे अंतःकरण,
मग कर्मेंद्रियाचे वर्तन सुखे होईल ते होवो. हं? करी मनाचे नियमन. मनाचं आपण नियमन केलं म्हणजे कंट्रोल केला. निश्चल व्हावे अंतःकरण. म्हणजे आपलं अंतःकरण निश्चल म्हणजे अनमुव्हिंग, अगदी स्टिल असं व्हावं. योगामध्ये पण आपण म्हणतो की नाही, योग चित्तवृत्ती निरोधा. त्याच्यामध्ये देखील हे सांगितलंय की मन आपलं शांत व्हायला पाहिजे. मग कर्मेंद्रियाचं वर्तन सुखे होईल ते हो. म्हणजे कर्मेंद्रियाचं वर्तन जेव्हा आपलं मन निश्चल असेल ना, त्याच्यानंतर कर्मेंद्रियांचं जे वर्तन होईल सुखे, ते सुखाने त्याला जे व्हायचं असेल ते होऊ दे, किंवा जे होईल ते होईल, त्याच्यामध्ये आपल्याला सुख-दुःख होणार नाही. मग कर्मेंद्रिय त्यांच्या त्यांच्या परीने कामं करतायत. पण आपलं मन निश्चल आहे. याचा अर्थ दुसरा अर्थ असा हा होईल, की आपण जे काही कर्म करतो आहोत, ते कर्म करण्यापूर्वी आपली मनस्थिती कशी आहे? ते कर्म होत असताना आपली मनस्थिती कशी आहे? आणि ते कर्म पूर्ण झाल्यानंतर आपली मनस्थिती कशी आहे? ह्या तिन्ही मनस्थितींमध्ये जर काहीही बदल घडला नाही, तर आपण असं समजू की हे मन जे आहे ते स्थिर झालेलं आहे, किंवा ही बुद्धी जी आहे ती स्थिर झालेली आहे. हा मनुष्य स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञाचंच लक्षण आहे हे हे देखील. हं. मिळवावी निष्कर्मता, असे वाटे जरी चित्ता, तरी टाकून कर्माविहिता, मिळवणे ती शक्य नाही. निष्कर्मता जर तुला मिळवायची असेल, तरी विहित कर्म टाकून, तरी टाकून कर्माविहिता, म्हणजे विहित कर्म टाकून मिळवणे ती शक्य नाहीये. निष्कर्मता साधण्यासाठी तुम्हाला स्वधर्मरूपी कर्म करणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या समोर जे कर्म दिसतं आहे, ते कर्म तुम्ही 100% मन लावून त्या कर्मफळाची आसक्ती न ठेवता, आणि ते कर्मफळ केवळ स्वतःसाठी न मानता जर करत राहिलात, तर तसं केल्यानेच तुम्हाला निष्कर्मता शेवटी साधली जाणार आहे. निष्कर्मता साधण्याचं जे टेक्निक आहे, ते टेक्निक म्हणजे आपलं स्वधर्म स्वधर्म कर्म करत राहणं. हं. मग सोडून शास्त्राधार, का हा करावा व्यवहार, अर्जुना हा सर्व विचार, तुवा करावा नीटपणे. मग शास्त्राधार सोडून का हा करावा व्यवहार? आपला जो व्यवहार आहे तो शास्त्राला सोडून नसावा. शास्त्रामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमच्या जीवनात तुमचं जे काही स्वधर्मानुसार कर्म आहे, ते करत राहा. त्याच्यामध्ये मग नित्य कर्म असतात किंवा नैमित्तिक कर्म असतात. जी जी कर्म असतात आपल्याला शास्त्रानुसार सांगितलेली आहेत, ती सगळी कर्म करावी. परंतु ती कर्म करत असताना त्या कर्माचं प्रयोजन काय? जर ते कर्म आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर आपण करत असलो, हे स्वार्थ साधला जाणार नाही असं नाही. स्वार्थ साधला जाईलच. म्हणजे आपण समजा कुठे काही नोकरी करत असलो, तर त्या नोकरीमध्ये आपल्याला महिन्याच्या शेवटी पगार अवश्य मिळेल. परंतु त्या पगारासाठी ती नोकरी केली गेलेली नसून, त्या नोकरीतून, त्या कर्मातून, त्या कर्तव्यातून आपण ज्यांच्यासाठी काम करतो आहोत, त्यांचं कल्याण व्हावं किंवा त्यांचा फायदा व्हावा. या हेतूने जर आपण ते कर्म केलं, तर मग ते कर्म बंधनकारक होत नाही, किंवा त्या कर्माचं जो मोबदला आपल्याला मिळतो, पगार, तो देखील आपल्याला बंधनकारक होत नाही. मग काय होईल, की तो पगार मिळाल्यानंतर आपण पहिले तो देवासमोर ठेवू, की देवाच्या कृपेने मला हा पगार मिळाला. देवाच्या कृपेने मला ही नोकरी मिळाली. देवाच्या कृपेने मला हे काम मिळालं, आणि देवाच्या कृपेने ह्या कामाचा मला मोबदला मिळतो. कित्येक लोक असे असतील, की ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्यांची काम करण्याची पात्रता आहे. त्यांच्या अंगी काम करण्यासाठी जी आवश्यक असेल, ती सगळी कॅपेबिलिटी ॲज वेल ॲज टॅलेंट आहे. परंतु त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला जेवढा इतर लोकांना, काही लोकांना मिळतो, तेवढा त्यांना नाही मिळत. याचा अर्थ काय आहे, की कर्म करण्यावर आपला अधिकार आहे, परंतु त्या कर्माचं जे फळ मिळेल, त्या फळावर आपला अधिकार नाही. अधिकार नाही म्हणजे ते कसं मिळेल, किती प्रमाणात मिळेल, कधी मिळेल, याच्यावर आपला काहीच कंट्रोल नाही आहे.
मग आपण तशा प्रकारे राहावं का? आपण जर आपल्या कर्मामधून आनंद प्रकट केला, म्हणजे कर्म केल्यानंतर त्या कर्माचं जे फळ मिळेल, त्याच्यातनं मला जे काही सुख मिळेल, त्याच्यानंतर मग मी सुखी होईन किंवा मला आनंद मिळेल. अशा प्रकारच्या भ्रमात जर मी राहिलो, तर मग मला कधीच आनंद प्राप्त नाही होणार. मला नेहमी असं वाटत राहील, की अरे, हे कर्म मी करतोय, हा माझ्या मनावर किंवा माझ्या शरीरावर एक बोजा आहे. तसं नको व्हायला, आहे ना? मग असा हा सर्व विचार अर्जुना तू कर, नीटपणे कर, असं भगवान सांगतायत. म्हणून प्रसंगाच्या अनुसार विहित कर्माचा आचार करावा परिफळावर, तेथे दृष्टी न ठेवावी. आता पहा, मी एवढं सगळं जे सांगितलं, ते नेक्स्ट ओळीमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे. सो आय वॉज गोइंग अहेड ऑफ मायसेल्फ. परंतु जर अशा दृष्टीने लॉजिकली ह्या दिशेने जर आपण विचार केला, तर जे चिंतन आत्ता झालं, ही ओवी म्हणण्यापूर्वी तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे पुष्कळदा कसं होतं पहा, की ज्ञानेश्वरांनी जेव्हा असं लिहिलं, की "जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो." किंवा ते जे म्हणतात, की हे सगळं विश्व जे आहे, हे माझं घर आहे. किंवा "भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे." हे जे ते म्हणतायत, ते कुठल्या मनस्थितीत म्हणतायत किंवा ते म्हणण्यासाठी मनस्थिती कुठली असायला पाहिजे, त्याचा आपल्याला आतून अनुभव यायला लागतो. जर आपली चित्तशुद्धी पूर्ण झालेली असेल तर. जर आपण आपलं कर्म आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत नसू तर. तशा प्रकारे कर्म करण्याची जेव्हा आपल्याला सवय होते, तशा प्रकारे कर्म करून आपल्या मनातले खळमळ धुतले जातात. त्याच्यानंतर अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये उत्स्फूर्तपणे उठायलाच हवा, असं होतं. म्हणून प्रसंगाच्या अनुसार विहित कर्माचा आचार करावा, परी फळावर तिथे दृष्टी न ठेवावी. म्हणजे कर्मयोगाचा सिद्धांत पुन्हा एकदा सांगितला, नाही का? कारण की हा कर्माचाच सगळा अध्याय आहे. नवलाची आणखी येथ गोष्ट तुझसी नसे ज्ञात, की जे वाटे गोवी पाशात सहज सोडवी ते कर्म. नवलाची आणखी येथे गोष्ट तुझसी नसे ज्ञात. म्हणजे ही नवलाची गोष्ट मी तुला सांगतोय, की जी तुला माहिती नाहीये, की जे वाटे गोवी पाशात सहज सोडवी ते कर्म. जे वाटे गोवी पाशात, म्हणजे आपल्याला जे वाटतं ना, की हे कर्म आपल्याला पाशामध्ये अडकवणार आहे. सहज सोडवी ते कर्म. ते कर्म आपल्याला ॲक्चुअली सोडवेल. कसं सोडवेल? वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे जे योग्य असे करणे, त्या स्वधर्माच्या आचरणे निश्चयाने मोक्ष लाभे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे जे आपल्याला योग्य आहे करण्यासाठी, त्या स्वधर्माच्या आचरणाने आपल्याला निश्चयाने मोक्ष लाभेल. हे आपल्याला ज्ञानदेव अगदी ठासून एम्फॅटिकली सांगतात आहेत, आहे की नाही? तर अशा प्रकारे समजा आपण ह्याचं चिंतन केलं, तर आपलं जे रोजचं कर्म आहे, म्हणजे अगदी साधं कर्म असेल, की आपण स्वयंपाक करतो आहोत किंवा आपण एखादं ऑफिसचं काम करतो आहोत किंवा आपण घरामध्ये झाडूपोछा करतो आहोत, कुठलीही स्वच्छता करतो आहोत, आपल्या स्वतःच्या शरीराची स्वच्छता करतो आहोत, तरी सुद्धा आपल्याला हा जो विचार आहे, हा विचार नेहमी आपल्या डोक्यामध्ये राहील. आपण अंघोळ कशाकरता करतो? अंघोळ केल्याने आपल्याला प्रसन्न वाटतं. आपल्या शरीरावरची जी घाण असते ती निघून जाते. आपल्याला उत्साह वाटतो आणि उत्साह वाटल्यामुळे मग आपण ह्याच्या पलीकडचं कर्म करतो, नाही का? कुठलं कर्म करतो? आपल्याला जे वर्णाश्रम धर्मानुसार आपल्या समोर आलेलं असेल, वाढवून ठेवलेलं असेल, ते कर्म आपण करू. तर अशा प्रकारचं कर्म नेहमी करत राहणं, त्याच्यानीच आपली चित्तशुद्धी होते. कर्माच्या फळावर डोळा न ठेवता समजा आपण कर्म ह्याच्यामध्येच आनंद मिळवला, तर किती चांगलं होईल. जर आपल्याला कळलं, की कर्म करण्यामध्येच आनंद आहे. कर्म करण्यावरच आपला अधिकार आहे. कारण की कर्म करणं हे वर्तमान काळात होऊ शकतं. कर्माचं फळ जे आहे ते भविष्य काळात होणार आहे.
तर भविष्यकाळ कोणी पाहिलाय? भविष्य काळामध्ये आपला श्वासोच्छवास सुरू राहील किंवा नाही, हे देखील तर आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे इथे जे काही सुरू आहे, ते सगळं भगवंताच्या कृपेने सुरू आहे. हे जर आपल्याला अगदी ठामपणे माहिती असलं, तर मग आपल्याला पुढे भविष्यामध्ये कर्माच्या फळामुळे कुठलातरी आनंद प्राप्त होणार आहे आणि तेव्हा आपण सुखी होऊ, असं वाटणारच नाही. अशा प्रकारच्या भ्रमातून मुक्त होण्यासाठीच कर्मयोग सांगितलेलं आहे. तर या 8व्या श्लोकावरचं जे निरूपण होतं ज्ञानदेव महाराजांनी सांगितलेलं, ते आपण आता बघितलं. तर त्याच्यावर जर कोणाला काही चिंतन करायचं असेल, तर आपण अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता किंवा आपला हात वर करा, मी तुम्हाला अनम्यूट करतो किंवा तुम्ही करा स्वतःला अनम्यूट. तर ठीक वाटतंय का हे आतापर्यंत जे चिंतन झालं ते? तर ह्याच्यानंतरचा मग श्लोक घेऊया का आपण? तर ह्याच्यानंतरचा श्लोक जो आहे तो 9वा श्लोक, त्याच्यामध्ये प्रभुपाद काय म्हणतात पहिले बघू. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगसमाचरः समाचर मुक्तसंग समाचर. चुकीचं बोललो मी. तर ह्याच्यामध्ये वर्क डन ॲज अ सॅक्रिफाईस फॉर विष्णू हॅज टू बी परफॉर्म्ड. Otherwise, work causes bondage in this material world. Therefore, O son of Kunti, perform your prescribed duties for his satisfaction. And in that way, you will always remain free from bondage. ठीक आहे. इथे प्रभुपाद विष्णूचं नाव का बरं घेत आहेत? कारण समष्टीचा जो नियंता आहे तो ईश्वर आहे असं आपल्याला वेद सांगतात. आपण जर थोडा जरी विचार केला तरी असं लक्षात येईल की या सृष्टीमध्ये देर इज अ सर्टन ऑर्डर. म्हणजे ही सृष्टी नियमांनुसार चालत असते आणि ते नियम सृष्टीमध्ये मोडले गेलेले आपल्याला दिसत नाहीत. नियम मोडणं हा मनाचा स्वभाव आहे. जेव्हा आपण स्वतःला, आणि मनाचा दुसरा स्वभाव काय आहे की मन आपल्या समोर एक इल्युजन तयार करतं, माया तयार करते. मनामुळे आपल्याला असं वाटतं की आपण ह्या सृष्टीपेक्षा, इतर जीवांपेक्षा, ईश्वरापेक्षा वेगळे आहोत. अशा प्रकारचा भ्रम, अशा प्रकारचं इल्युजन मन तयार करतं आपोआप. तर समजा आपण ते मन समष्टी मनाला, म्हणजे भगवंताच्या मनाला प्रॉस्ट्रेट केलं त्याच्यासमोर, म्हणजे त्याच्यासमोर आपण साष्टांग नमस्कार केला, त्याच्यामध्ये आपण आपलं मन मिळवून टाकलं, भगवंताच्या भक्तीमध्ये आपण स्वतःला विसरून गेलो, तर काय होईल? तर त्याच्यानंतर आपण जे काही कर्म करू किंवा जे काही कर्म आपल्या हातून घडेल त्याचं बंधन आपल्याला होणार नाही. म्हणजे कसं असतं पहा, की समजा एखादा सैनिक जो असतो बॉर्डरवर, त्याला त्याच्या सुपिरियरची ऑर्डर येते की फायर, तर त्याच्या हातून शत्रूचा सैनिक मारला जाऊ शकतो. तर सैनिकाच्या हातून जेव्हा शत्रूचा सैनिक मारला जातो तेव्हा त्या हत्येचं पाप त्या सैनिकाला लागतं का? नाही लागत. कारण त्या सैनिकांनी त्याचं कर्म त्याचे जे वरिष्ठ होते अधिकारी त्यांच्या आदेशानुसार केलेलं आहे. तर ज्याप्रमाणे त्या सैनिकाला त्या हत्येचं पाप लागलं नाही, त्याप्रमाणेच समजा आपण आपलं सगळं कर्म भगवंताच्याच चरणी अर्पित केलं किंवा भगवंताच्याच इच्छेनुसार केलं, तर आपल्याला त्या कर्माचं पाप लागणार नाही. ठीक आहे ना? तर हे सांगण्याचा प्रयत्न करतायत इथे. किशोरजी आपले जे बंधू आहेत ते काय म्हणतात बघू आपण याच श्लोकाबद्दल. तर जो 9वा श्लोक आहे, क्रिया कर्मयज्ञाहुतीचीच जाणी, क्रिया कर्मयज्ञाहुतीचीच जाणी, तसे जो करी कर्म बंधान मानी.
तसे ना करी बद्ध कर्मी असावे, अहंभाव सोडून निर्मोही व्हावे. क्रिया कर्म यज्ञाहुतीचीच जाणी. कर्मयज्ञ जो आपण करतो आहोत किंवा आपण जे कर्म करतो आहोत ते यज्ञामध्ये आहुती आहे असंच आपण समजत जाणलं, तसे जो करी कर्मबंधा न मानी. म्हणजे माझं कर्म माझ्यासाठी बंधनकारक आहे असं तो मानतच नाही. कारण की मला त्या कर्मापासून जो निकाल लागणार आहे किंवा त्याच्यापासून जे फळ मिळणार आहे, त्याचा जो परिणाम होणार आहे, ते मला माझ्यासाठी नको असल्यामुळे त्याचं बंधन नाहीये मला. ना कर्माचं बंधन आहे, ना कर्मफळाचं बंधन आहे. तसे ना करी बद्ध कर्मी असावे. हं? तसे ना करी बद्ध कर्मी असावे, अहंभाव सोडून निर्मोही व्हावे. हं? तसे ना करी बद्ध कर्मी असावे. म्हणजे आपण हे कर्म स्वतः करतो आहोत, अशा मनस्थितीतून जर केलो, तर आपण त्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माच्या फळामध्ये बद्ध होऊ किंवा अडकून जाऊ. परंतु आपण अहंभाव सोडून जर निर्मोही झालो, निर्मोही म्हणजे अनडिल्युटेड, म्हणजे आपण स्वतः कोण आहोत याचा विसर न पडू देता जर निहित कर्म करत राहिलो, तर आपल्याला ते कर्म बांधणार नाही. ठीक आहे ना? यज्ञार्थ कर्म सोडूनी लोक हा बांधिला असे, यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संगतू. यज्ञार्थ कर्म सोडूनी म्हणजे जर आपण यज्ञार्थ कर्म नाही केलं, तर आपण ह्या लोकामध्ये बांधले जाऊ. ह्या लोकामध्ये म्हणजे या पृथ्वी लोकामध्ये किंवा मटेरियल वर्ल्ड आपण म्हणू. त्याच्यामध्ये 14 प्रकारचे लोक आहेत. लोक म्हणजे लोक नाही, म्हणजे माणसं नाहीत, लोक. 14 प्रकारचे लोक आहेत. 7 स्वर्ग आहेत आणि 7 नरक आहेत म्हणजे पाताळ. ओम भू भुवा जना तपा महा सत्यम ब्रह्म वगैरे अशा प्रकारचे काही काही लोक आहेत. प्रकार 7 लोक. ते सगळे 7 लोक मला माहित नाहीत. आणि 7 पातळ आहेत म्हणजे अतल, वितल, सुतल, तलातल, पाताल वगैरे अशा प्रकारचे अनेक 7 प्रकारचे पाताळ आहेत. तर ह्या 14 स्टेट्स ऑफ माइंड आहेत. ह्या मनस्थितींची वर्णन आहेत ही. लोक म्हणजे बाहेरचं जग नाही. लोक म्हणजे आपली मनस्थिती. हा स्वर्ग किंवा नरक किंवा पाताळ हे बाहेर नसतात. हे आपल्या मनात असतात. आपलं मन जर शांत असलं, आपल्या मनामध्ये जर कुठल्याही प्रकारची इच्छा किंवा आसक्ती नसली, तर आपण सर्वोच्च स्वर्गामध्ये असतो. जोपर्यंत आपण या शरीरामध्ये किंवा या जगामध्ये असतो, तोपर्यंत आपल्याला काही ना काही करत राहणं तर आवश्यक आहे ना. म्हणजे मागच्या श्लोकामध्ये असं सांगितलं भगवंताने, की तुझं शरीर चालवण्यासाठी देखील तुला काहीतरी कर्म करणं किंवा करत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे तू तुझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे, ते कर, ते करत राहा. त्या कर्मामध्ये तू स्वतःला गुंतवून ठेवस. परंतु त्या कर्माच्या फळाची आसक्ती नको ठेवू. म्हणजे ते कर्म करत असताना जर मी हे कर्म भगवंताच्यासाठी करतो आहे किंवा भगवंताच्या कृपेमुळे मला जे काही कर्म प्राप्त झालेलं आहे, ते कर्म मी शांत चित्ताने करतो आहे. त्याच्यामध्ये माझा अजिबात स्वार्थ नाही. अशा प्रकारचं कर्म तुला बंधनकारक नाही ठरणार. परंतु जर तू अहंभाव न सोडता कर्म केलं, तर मग ते कर्म तुला बांधून ठेवेल. चांगलं कर्म देखील बांधेल. कारण की चांगल्या कर्माचं फळ देखील तुला प्राप्त होईल की नाही आणि ते फळ तुला भोगावंच लागेल. म्हणजे सुखही भोगावं लागेल. दुःख भोगावं लागतंच आपल्याला. समजा आपण चुकीचं कर्म केलं तर दुःख भोगावं लागतंच. परंतु चांगलं कर्म केलं, तर ते कर्म जर अहंभाव ठेवून केलं गेलेलं असेल, तर मग त्याचं जे सुख होईल ते देखील भोगावंच लागेल. त्यामुळे चांगलं कर्म करताना देखील कर्मफळाची आसक्ती नको. म्हणून भगवंतांनी सांगितलं ना आधी, की "सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजेयो."
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसि. त्यामुळे सुखदुःखाची लालसा नको. सुख आणि दुःख दोन्ही मिळतीलच, दोन्ही येतीलच. हा, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या स्थानस्थितिक्षस्व भारत. है की नाही? तर ह्या गोष्टी जर आपण नेहमी लक्षात ठेवल्या तर कर्म हे बंधनकारक न होता कर्म हे आपल्या मुक्तीचं साधन होईल. तर अशा प्रकारचं कर्म आपण नेहमी करत राहावं असं म्हणतात भगवान. तर त्याच्यासाठी आता ज्ञानेश्वर महाराजांचं जे निरूपण आहे ते आपण बघूया. स्वधर्म हा जो अर्जुना नित्ययज्ञ तो असे जाणा, त्याच्या आचरणी कधी ना पाप लागे कोणासही. स्वधर्म हा जो अर्जुना नित्य यज्ञ तो असे जाणा. स्वधर्मरूपी कर्म जेव्हा तू करतो तेव्हा तो नित्य यज्ञ आहे, सारखा चालणारा यज्ञ आहे असं तू जाण. त्याच्या आचरणी कधी ना पाप लागे कोणासही. ते आचरण जेव्हा आपण करू तेव्हा कोणासही पाप लागणार नाही. पाप काय आहे? फंडामेंटल पाप जे आहे अद्वैताच्या दृष्टीने की द्वैताला सत्य मानणं हे पाप आहे. द्वैताचा अनुभव न येणं हे पाप नाही आहे, किंवा द्वैताचा अनुभव येणं हे पाप नाही आहे. द्वैताचा अनुभव अवश्य येईल. आपण जागृतावस्थेमध्ये असताना किंवा इव्हन स्वप्नावस्थेमध्ये असताना आपल्याला द्वैताचा अनुभव येतोच. द्वैत म्हणजे एक्सपिरियन्सर आणि एक्सपिरियन्स्ड. अनुभव घेणारा आणि अनुभव झालेली वस्तू. मला ज्या गोष्टीचा अनुभव होतोय ती गोष्ट माझ्यापेक्षा वेगळी आहे असं मला वाटतं ना, आणि तिचा मला अनुभव येतोय. तर हे जे द्वैत आहे ह्या द्वैताला सत्य मानणं हे पाप आहे. दॅट इज द फंडामेंटल एरर, that I have considered otherness as real. Otherness is not real. Otherness appears, and in that experience I need to continue with my worldly duties. ते करत असतानाच मला ह्याच्यातून चित्तशुद्ध होऊन पुढे जाण्यासाठी मला मार्ग मिळेल. हे स्वधर्म जेव्हा सुटती तेव्हा दुष्कर्मे आवडती, आणि त्यामुळे प्राप्त होती बंधने की संसाराची. हे स्वधर्म जेव्हा सुटतात म्हणजे आपला जो स्वधर्म आहे तो समजा आपण टाळला, म्हणजे जसं अर्जुन आत्ता टाळायला बघत होता, तेव्हा काय होईल की तेव्हा दुष्कर्मे आवडती, तेव्हा दुष्कर्म आपल्याला आवडायला लागतात. समजा आपण चांगल्या सवयी सोडल्या तर मग आपल्याला वाईट सवयी पिकअप करायला काही वेळ लागत नाही आणि त्या आवडायला पण लागतात. आणि त्यामुळे प्राप्त होती बंधने की संसाराची. मग नंतर मग आपण या संसारामध्ये अडकलेलो राहतो, कारण की आपण अनात्म वस्तूला सत्य मानलं. त्यामुळे मग आपण त्या अनात्म वस्तूला प्राप्त करण्याच्या मागे कर्म करत राहू. कर्मफल हेतूसाठी, कर्मफलाचे हेतू होऊन त्यामुळे काय होईल की तो कर्मण्येवाधिकार असते वाला जो श्लोक आहे तो आपण एक्झॅक्टली उलटा समजू आणि उलटा आचरणात आणू. मग आपण इथे अडकलेलो राहू. मग आपल्याला मोक्ष नाहीच मिळणार कधीच. आपण नेहमी बंधनातच राहू. होईल ना. म्हणून स्वधर्म आचरणे हेच सतत यज्ञ करणे, हे जो हे करी त्या बंधने कोणती ना प्राप्त होती. म्हणून स्वधर्म आचरणे हेच सतत यज्ञ करणे. स्वधर्म करणं, स्वधर्मानुसार कर्म करत राहणं हा एक यज्ञ आहे. तर तो यज्ञ आपण जर सतत करत राहिलो तर त्या बंधने कोणती ना प्राप्त होती. त्या माणसाला कुठल्याही प्रकारची बंधनं प्राप्त होणार नाहीत. लोकया नित्य यज्ञाते चुकले म्हणून तयाते कर्मबंधाने लागते व्हावे देही परतंत्र. लोक या नित्य यज्ञाते चुकले म्हणून तयाते कर्मबंधाने लागते व्हावे देही परतंत्र. ह्या यज्ञाला आपण नित्य करत राहिलो तर आपण, आणि हे समजा नाही केलं तर व्हावे देही परतंत्र,
म्हणजे आपण देहामध्ये अडकून जाऊ असं होईल. देहामध्ये जर अडकलो किंवा आपण देह आहोत असं मानलं, तर आपण देहबुद्धीनी जे काही कर्म करू, ते स्वार्थासाठी करू, देहाच्या सुखासाठी करू आणि ते आपल्याला अडकवून ठेवेल. परंतु जर आपण देह नाही आहोत असं समजलो, म्हणजे आपला मोह जर नष्ट झालेला असला, म्हणजे एवढं सगळं सांगितल्यानंतर भगवंताने आधी काय सांगितलं, की हा देह म्हणजे तू नाही आहे, तू म्हणजे शुद्ध आत्मा आहेस, हे सांगितलं होतं ना. परंतु ते कळलं नव्हतं. परंतु ते समजा कळलं आणि समजा आपण त्यानुसार आचरण केलं, तर मग आपल्याला बंधन नाही होऊ शकत, असं आहे. तर अशा प्रकारे 9व्या अध्यायावरच्या ज्या ओव्या होत्या, त्या आत्ता आपण बघितल्या आणि त्याच्यावर थोडंसं चिंतन केलं. तर ह्याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल, तर आपण बोलू शकता. कोणाला काही बोलायचं आहे का याच्याबद्दल? म्हणजे हे पुरेसं क्लिअर होतं. दिस वॉज फेअरली क्लिअर, इजंट इट? तर ह्याच्याबद्दल समजा काही असेल तर आपण घेऊ चिंतन, अनम्यूट करू शकता आपण स्वतःला. नाहीतर आपण पलीकडचा श्लोक घेऊ. तर पलीकडचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये पहिले प्रभुपादांनी काय म्हटलेलं ते आपण बघूया. In the beginning of creation, the Lord of all creatures sent forth generations of men and demigods, along with sacrifices for Vishnu, and blessed them by saying, "Be thou happy, this yajna," means sacrifice, "because its performance will bestow upon you everything desirable for living happily and achieving liberation." हम्म. तर किशोरजी काय म्हणतात, की जया सृष्टिकर्ताची ब्रह्मा म्हणावे, म्हणे लोक हो यज्ञ तुम्ही करावे, जगी या मनुष्ये सुखाने राहावे, म्हणून दिले यज्ञ ही ब्रह्मदेवे. ब्रह्मदेवानी आपल्याला हे सगळे यज्ञ दिलेले आहेत. ज्या सृष्टिकर्त्याला आपण ब्रह्मा म्हणावं, तो काय म्हणतो, की लोक हो यज्ञ तुम्ही करावे आणि जगी या मनुष्य सुखाने राहावे. तर तुम्ही जर अशा प्रकारचा यज्ञ म्हणजे स्वधर्म रूपी कर्माचा यज्ञ जर केला, जर सारखे करत राहिलात, तर तुम्ही ह्या जगामध्ये सुखी राहाल असं ब्रह्मदेव म्हणतोय, किंवा असं भगवंत आपल्याला सांगतात आहे. कारण की ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या एकाच भगवंताची 3 रूप आहेत. तर ब्रह्मानी म्हटलं किंवा विष्णूनी म्हटलं किंवा महेशानी म्हटलं, तरी सुद्धा परमात्मा ह्या 3 रूपांनी आपल्याशी बोलत असतो. पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा, पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा, यज्ञ निर्मुनी बोलिला, पावा उत्कर्ष यज्ञाने, हा तुम्हा कामधेनुची. विनोबा किती सुंदर म्हणतात पहा, की पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा यज्ञ निर्मुनी बोलिला. प्रजेसवे म्हणजे प्रजेला उद्देशून किंवा प्रजेला संबोधून ब्रह्मा बोलला, की म्हणजे यज्ञ निर्मुनी बोलिला. पहिले त्यांनी यज्ञ निर्माण केला, नंतर मग त्यांनी सांगितलं लोकांना, की पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनूची. तुम्ही जर हा यज्ञ केला तर तो तुम्हाला कामधेनू सारखा उपयोगाला येईल. म्हणजे कामधेनू म्हणजे काय आहे, की आपल्या इच्छा पूर्ण करणारी गाय. आपल्या कामना किंवा आपल्या मनात ज्या इच्छा असतील त्या पूर्ण करणारी जी गाय, धेनू म्हणजे कामधेनू. तर हा यज्ञ तुम्हाला कामधेनूप्रमाणे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला प्राप्त करून देईल, असं ब्रह्मदेवाने आपल्याला सांगितलं जेव्हा सृष्टीच्या उत्पत्ती काळी मनुष्याला निर्माण केलं तेव्हा. आता कथा याविषयी अर्जुना तुझ कथितोपाही, जेव्हा विधात्याने सर्व ही सृष्टी केली उत्पन्न. आता ह्याविषयी अर्जुना तुला मी एक कथा सांगणार आहे. कुठली कथा? जेव्हा विधात्याने ही सर्व सृष्टी उत्पन्न केली, तई या नित्ययज्ञासहित भूते निर्माण केली समस्त,
तरी सूक्ष्मपणाने हा तेथ यज्ञ त्यांना समजला ना. ब्रह्मदेवानी नित्य यज्ञासहित ही भूते निर्माण केली. म्हणजे आपले हे सगळे जे जीव आहेत हे सगळे निर्माण केले केव्हा? सृष्टीच्या निर्माण काळी. कशासकट? यज्ञासकट. हं? परी सूक्ष्मपणाने हा तेथ यज्ञ त्यांना समजला ना. त्यांना हा यज्ञ जो आहे तो सूक्ष्मपणाने समजला नाही. यज्ञ म्हणजे कुठला? स्वधर्मरूपी कर्माचा यज्ञ. हा यज्ञ त्यांना समजलाच नाही. हं? त्यावेळी त्या प्रजेने विनविले ब्रह्म्याकारणे, देवा कशाच्या आश्रयाने राहावे आम्ही या लोकी. तेव्हा त्या प्रजेने ब्रह्मदेवाला विनवलं की देवा कशाच्या आश्रयाने आम्ही ह्या लोकी म्हणजे ह्या पृथ्वी तलावर राहावं. तेव्हा तया जीवाला तो ब्रह्मदेव म्हणाला की तुम्हासाठी लाविला आहे येथे स्वधर्म हा. तेव्हा त्या जीवाला ब्रह्मदेव अगदी स्पष्टपणे म्हणाला की तुम्हासाठी लावला आहे येथे स्वधर्म हा. तो स्वधर्म जर तुम्ही करत राहिला तर तुमचं भलं होईल. तेव्हा तुम्ही तो करत राहा. कुठल्याही प्रकारची शंका मनात न बाळगता. हं? आपुल्या वर्णविशेषाने तुम्ही याची सेवा करणे म्हणजे साऱ्या सहजपणे इच्छा तुमच्या पुरतील. आपल्या वर्णविशेषाने म्हणजे आता हे अर्जुनाला सांगितलं जात आहे की नाही. अर्जुनाचा धर्म, अर्जुनाचा वर्ण कुठला होता? क्षत्रिय वर्ण. त्यामुळे त्यानुसार त्याला जो स्वधर्म प्राप्त झाला होता तो हा होता की आपल्या देशाचं, आपल्या लोकांचं किंवा सज्जनांचं रक्षण करावं आणि दुर्जनांचा नाश करावा. असं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेलं आहे किंवा त्याच्या वर्णानुसार त्याला प्राप्त झालेलं आहे. तर त्यामुळे हा त्याचा स्वधर्म आहे, नाही का? तू जर तसं केलं तर सहजपणे इच्छा तुमच्या पूर्तीला. म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण कराल आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतीलच. का नाही होणार? जर तुम्ही स्वधर्मरूपी कर्म केलं तर शेवटी ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला खूप शांत शांत झोप येईल. नाही येणार का? दॅट इज द अल्टिमेट प्लेजर इन लाईफ. की रोज रात्री शांतपणे झोप येणं याच्यासारखं सुख नाहीये दुसरं. ज्यांना झोप लागत नाही किंवा ज्यांना चिंता सतावत आहेत त्यांना जाऊन विचारा तुम्ही एकदा कसं वाटतं ते. ठीक आहे ना? तुम्ही व्रत नियमन ना करावे, शरीरासी ना दुःख द्यावे, तीर्थयात्रेसी दूर जावे, आवश्यक हेही नसे. तुम्ही व्रत नियम करण्याची काही गरज नाही. तुम्ही सहजपणे राहा. शरीराला दुःख देण्याची पण काही गरज नाही. म्हणजे तुम्हाला भूक लागली आहे पण तुम्ही जेवणार नाही. हं? तुम्ही उन्हाळ्यामध्ये एसी वापरणार नाही किंवा कूलर वापरणार नाही किंवा हिवाळ्यामध्ये कपडे घालणार नाही अंगावर. असं करण्याची काही गरज नाही. तुम्हाला जिथे तुम्ही शांतपणे राहू शकाल, कम्फर्टेबली राहू शकाल, तसं तुम्ही राहा. परंतु चिंतन सारखं मनामध्ये काय की ठीक आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्या स्थांस्थितिक्षस्व भारत. सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग, शीत आणि उष्ण यांचे अनुभव हे येतीलच, पण ते अनित्य आहेत. त्यामुळे ते जेव्हा आहेत तेव्हा त्याचं तुम्ही टॉलरेट करा, ते तुम्ही सहन करा, तितिक्षा करा, हे सांगतो. तुम्हाला व्रत नियम करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला भूक लागली तुम्ही जेवा, तुम्हाला तहान लागली तुम्ही पाणी प्या, तुम्हाला झोप लागली तुम्ही झोपा, तुम्हाला जाग आली तुम्ही उठा. तुम्हाला शरीर चालवण्यापुरतं जे काही काम करणं आवश्यक आहे ते करा. ते स्वधर्मानुसार करा. त्याच्या फळामध्ये आसक्ती न ठेवता करा. त्या कर्मामध्ये आनंद प्रकट करण्यासाठी करा. हे सगळं आपण सारखं 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 का बरं बोलतोय? कारण की हा आपण विसरतो. हे जे सिद्धांत आहेत ना, हे सिद्धांत आपल्याला अगदी ठामपणे माहिती पाहिजे आणि दृढपणे आपल्या हृदयामध्ये ते प्रस्थापित झाले पाहिजे. तरच आपल्याला ह्या जगामधनं किंवा दुःखापासून सुटका शक्य आहे. नाही तर नाहीये. नको साधावया योग
नको कामनायुक्त याग, तुम्ही करावा सुखे त्याग, मंत्रयंत्र विधानांचा. म्हणजे पहा की इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्याला की तुम्हाला योग साधण्याची काही गरज नाहीये, योग साधना करण्याची गरज नाहीये, योगासनं करण्याची गरज नाहीये. नको कामनायुक्त याग म्हणजे कामनायुक्त जो याग म्हणजे यज्ञ आहे तो पण नको. तुम्ही करावा सुखे त्याग, मंत्र यंत्र विधानांचा. तुम्ही सुखाने त्याग करा मंत्र यंत्र विधानांचा. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे तांत्रिक गोष्टी आहेत ना, किंवा तंत्राप्रमाणे करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, मंत्राप्रमाणे करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या करण्याची काही गरज नाही. तुम्ही सहज राहा ना, आनंदात राहा. देवदेवतांचे पूजन हे काही न करावे जाण, प्रयासाविणे अनुष्ठान अनुष्ठान करा या स्वधर्म यज्ञाचे. तुम्ही जर स्वधर्म यज्ञाचं अनुष्ठान केलं प्रयासाविणे म्हणजे सहजपणाने, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता, तर देवदेवतांचे पूजन हे काही न करावे जाणं, काही करण्याची गरज नाही. म्हणजे याचा अर्थ हा नाही की आपल्याकडे ज्या पूर्वापार पूजा वगैरे चालत आलेल्या आहेत त्या करायच्या नाहीत, परंतु त्या पूजेचं तात्पर्य काय आहे हे माहिती असून, हे समजून घेऊन आणि त्यानुसार ती पूजा करणं आवश्यक आहे. त्याच्याने आपली चित्तशुद्धी पण झाली पाहिजे आणि आपलं चित्त एकाग्र पण झालं पाहिजे. त्याच्यासाठी आहे कर्मयोग, हा चित्तशुद्धीसाठी आहे. आणि उपासना जी आहे म्हणजे भक्तियोग, तो चित्त एकाग्र करण्यासाठी आहे. कुठे एकाग्र करण्यासाठी? एका भगवंतावर. त्याच्या व्यतिरिक्त इथे दुसरं काहीच नाही. त्यामुळे मी जे काही कर्म करीन ते सगळंच्या सगळं कर्म भगवंताला अर्पण करण्यासाठी मी करतो आहे, अशी भावना ठेवणं ह्याला म्हणतात भक्ती, है ना. आशा सोडून फळाची, सेवा करा स्वधर्माची, जेवी आपुल्या पतीची, करी तसे पतिव्रता. पतिव्रता जी स्त्री असते ती आपल्या पतीची कशी सेवा करते? तिला त्याच्याकडनं काही नको असतं. ती सेवा करा स्वधर्माची. तर आपण जर आपल्या स्वधर्माची सेवा केली, जशी पतिव्रता आपल्या पतीची करते, तर स्वधर्मरूपी यज्ञ मी तुम्हासी दिधला पहा, म्हणून निष्ठेने महा, तुम्ही सेवावे सर्वदा या. तर स्वधर्म रूपी यज्ञ जो आहे त्याच्यामध्ये सारखी आहुती टाकत राहणं, अशा प्रकारे जर आपण आपलं जीवन चालवलं तर आपलं जीवन सफल होईल, याच्यामध्ये काही शंका नाही. भजता या स्वधर्मासी, कामधेनू होईल विशेषी, आणि जीव हो हा तुम्हासी, सोडील ना केव्हासी. तुम्ही जर स्वधर्माला धरून ठेवलं, तुम्ही जर धर्माला धरून ठेवलं तर धर्म तुम्हाला धरेलच. धर्मो रक्षती रक्षिता. तुम्ही जर तुमच्या स्वधर्माचं रक्षण केलं म्हणजे आचरण केलं किंवा पालन केलं, तर धर्म तुमचं रक्षण करेलच. तर अशा प्रकारे हा 10वा श्लोक आपण घेतला आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे चिंतन केलंय ते बघितलं. आता ह्याच्याबद्दल कोणाला काही जर बोलायचं असेल तर आपण हात वर करू शकता किंवा अनम्यूट करू शकता आणि आपण थोडं आता चिंतन करू, कारण की मी 45 मिनिट बोललेलो आहे. आता आपण 15 मिनिट चर्चा करू. त्यामुळे समीर, आपला हात पहिले वर आलाय, त्यामुळे समीर यू कॅन गो अहेड अँड टॉक. नमस्कार दादा. येस. तुम्ही नेहमी अद्वैत वेदांतच्या दृष्टीने बरेच वेळा एक्सप्लेनेशन देत असता. तर त्या अद्वैत वेदांतच्या आधारावर एक प्रश्न आहे की मागचे अनेक जन्म असतात माणसाचे, आणि जन्म म्हणजे कितीतरी असतील, मग हजारो किंवा लाखो जन्म असतील. बरोबर. आता समजा जर माणसाने जन्म घेतला हा. तर आणि तो मोठा होत गेला, तर त्याला आता केलेल्या कर्माचा हे परिणाम बघावा लागेलच. पण मागच्या जन्मी कुठला जन्माचं त्यांनी काय कर्म केलं असेल, कुठला तो फ्रुएशनला येईल, हे तो विचार करून वेळाच होईल. म्हणजे जर तो तसा विचारी माणूस असेल तर. आणि तुमचं जे म्हणणं आहे आणि अकॉर्डिंग टू अद्वैत वेदांत की हे जग सत्य नाहीच आहे,
मग मागच्या जन्मी घडलेलं जे जग होतं ते आता सत्य असू शकत नाही. ते तेव्हा सत्य नव्हतं तर मग आता कसं सत्य असेल जे बरोबर आहे ना. अस्तित्वातच नाही. हे जर कळलं आपल्याला तर मग आपण मागचा जन्म, हा जन्म, पुढचा जन्म ह्या चक्करमध्ये पडणारच नाही. हा ठीक आहे, पण मग ते त्या 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 जन्मी केलेले कर्म कसे काय फळित होतात या जन्मामध्ये? जोपर्यंत आपण पर्पस जीवभावात येतात. असतो ना, हे बघ, एक आहे हे व्यावहारिक जग. या व्यावहारिक जगाचे काही नियम आहेत. व्यावहारिक जग हे कर्माच्या नियमांनुसार किंवा कर्माच्या सिद्धांतांनुसार चालत असतं. नाही, पण मोठा जोपर्यंत प्रश्न आपण असा आहे की तो माणूस त्यांनी संभवता त्या सगळ्या मागच्या जन्मी त्यांनी अद्वैत वेदांतामध्ये जर राहिला असेल तर त्याला तर त्याला असं पुढचा म्हणजे जन्म मिळणारच नाही ना. नाही, जर आपली समजा मिळाला काय अद्वैतावरची समजा. निष्ठा पूर्ण असली आणि हा जर ते आपल्याला संपूर्णपणे समजलेलं असलं किंवा इव्हन या गीतेचे सिद्धांत जर आपल्याला, तुम्ही अद्वैती नका हो, परंतु तुम्ही जर कर्मयोग परफेक्टली केला तर कर्मयोगातनं सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आता त्याला जर अवॉइड करायचं असेल म्हणजे तर त्याला या जगामध्ये अगदी म्हणजे काय म्हणत ना की त्याला एक तर अद्वैत वेदांत पत्करलंच पाहिजे किंवा नसेल त्याला नाही, नसेल तो तुम्हाला अद्वैत वेदांती. अद्वैतामध्ये तुमची निष्ठा असावी असा आग्रह नाहीये बाबा. परंतु नाही अद्वैताचा आग्रह अनुभव प्रश्न तुम्हाला नाही. येईल. तुम्ही जर कर्मयोग केला, तुमच्या हातून जर कर्मयोग घडला आणि कर्मातून तुमची चित्तशुद्धी झाली आणि तुमचा कर्ताभाव जर पूर्णपणे गळून पडला, कर्ताभाव गळून पडल्यानंतर मग काय अद्वैतच आहे ना. हा असं केलं तर. हा, मग आणि त्याच्यासाठी पुन्हा कर्मयोगाचा अर्थ काय आहे? कर्मयोग म्हणजे आपला कर्ताभाव पूर्णपणे गळून पडला पाहिजे. आतापर्यंत आपण काय ऐकलं की अहंभाव सोडून तू जर की स्वधर्म रूपी कर्म करत राहिलास हा तर तुला मोक्ष प्राप्त होईल. की मंडे टू फ्रायडे मी अद्वैत वेदांतीने आहे, मग सॅटर्डे संडे चला आता एन्जॉय करूया असं नाही चालणार. किंवा मी वाटेल ते तुमच्या करीन सॅटर्डे मनामध्ये जर संडेला. भोक्तृत्व भाव असला, म्हणजे दॅट आय एम द एन्जॉयर किंवा आय वॉन्ट टू एन्जॉय, तुम्हाला एन्जॉयमेंट होणार नाही किंवा जॉय होणार नाही किंवा सुख होणार नाही असं नाहीये. तुम्हाला भूक लागलेली असली आणि तुमच्या समोर उत्तम जेवण उपलब्ध आहे आणि तुम्ही ते जेवलात तर ते तुम्हाला चविष्ट लागेल आणि त्याचा तुम्हाला सुखाचा अनुभव अवश्य येईल. म्हणजे लोकांना असं आश्चर्य वाटतं की हे असं कच्चं अन्न खाऊन तुम्ही कसे काय राहता? तर चव जी असते ना ती त्या अन्नामध्ये नसते. चव ही माझ्या रचनेमध्ये असते. माझ्या रचनेमधली जी चव असते ती मी त्याच्यात ओतून आणि मग तिचा आनंद घेतो. विषयांचा जो आनंद आहे ना तो आत्मानंदच आहे. आपला आत्मानंद विषयांच्या रूपाने आपल्याला मिळत असतो किंवा आपल्याला असं वाटत असतं की तो विषयामधला आनंद आहे. तर ह्याच्यामधलं जे क्लासिक उदाहरण आहे ते असं आहे की एखादा कुत्रा जेव्हा एखादं हाडूक चघळतो तर त्याच्यावर मांस काही नसतं आणि ते हाडूक चघळता चघळता त्याच्यामुळे त्याच्या दाढांना जखम होते आणि त्याचं स्वतःचं रक्त त्याच्या तोंडात येतं आणि त्याची चव तो चाखतो. त्या हाडामध्ये करेक्ट. काहीच नसतं. ठीक आहे ना. अशी खरोखरी सुखाची जी अनुभूती आहे ना, ती सुखाची अनुभूती विषयांमुळे न होता किंवा होत नसून आपला आत्मानंद आपण त्याच्यामध्ये मिसळतो. त्याच्यामुळे आपल्याला सुखाची अनुभूती. सुख हे वस्तूमध्ये नसतं. आता पहा की जेव्हा आपली रसना पूर्णपणे शुद्ध होते, त्या रसनेवर जे काही थर चढलेले असतात, ते चालले जातात. त्याच्यानंतर जी वस्तू आपण तोंडात टाकू, त्या वस्तूची नेमकी चव आपल्याला कळते. आणि मग कुठली वस्तू खावी आणि कुठली वस्तू खाऊ नये, हे आपल्याला आतून कळायला लागतं. तर ह्याच्यासाठी जो उपाय आहे, तो उपाय हा, की तुम्हाला भूक लागेपर्यंत तुम्ही जेवूच नका. तुम्हाला जर खूप भूक लागलेली असली ना, तर जी वस्तू तुमच्या समोर येईल, ती वस्तू तुम्हाला चविष्टच लागेल. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून आपण काय करतो, की ती रसना शुद्ध करण्याचा कार्यक्रम आहार शुद्धीच्या मार्फत करतो.
आहार शुद्धी केली की रसनेची शुद्धी होते. रसनेची शुद्धी केली की जी वस्तू आपण खातो आहोत त्या वस्तूची नेमकी चव कळते आणि मग आपण हे डिसाईड करू शकतो की ही वस्तू माझ्यासाठी चांगली आहे किंवा नाही. एवढंच काम आहे जिभेचं. ह्याच्या पलीकडे कामच नाहीये. ह्याच्या पलीकडे जर आपण त्या जिभेला सुखासाठी किंवा प्लेजरसाठी जर वापरलं, तर ती जीभ तुम्हाला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण जे अगदी पहिल्यांदाच घेतलं होतं उदाहरण, की समजा आपण चहा पिण्यापूर्वी एक चमचाभर साखर खाल्ली, तर तो चहा आपल्याला गोड नाही लागणार, करेक्ट. नाही का? त्यामुळे आपल्या रसनेला किंवा आपल्या एकंदरीत परसेप्टिव्ह केपेबिलिटीजना आपण इतकं डायल्यूट म्हणण्यापेक्षा मळवून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याची सेन्सिटिव्हिटीच नाही आहे. सेन्सिटिव्हिटीच नाही. वी आर नॉट सेन्सिटिव्ह अबाउट learning from our sense organs or our mind. Our mind is not pure at all. Our mind is so totally conditioned, preconditioned by our preconceived notions. आपले पूर्वग्रह इतके दृढ आहेत की त्यामुळे आपल्याला त्यांच्या कचाट्यातून मोकळं होऊन आणि स्पष्टपणे बघताच येत नाही. म्हणजे आपल्या डोळ्यावर गॉगल लागले, त्यामुळे आपल्याला क्लिअर दिसतच नाही. हा प्रॉब्लेम. एनिवे, आपण करू याच्यावर चिंतन. विल कीप थिंकिंग अबाउट दीज थिंग्स. ही झाली जिभेची दीपक, रचना. आय नो, अच्छा, ठीक आहे. दीपकनी हात वर केला, त्यामुळे लेट मी हो, टेक हो, हिज ठीक क्वेश्चन आहे. ऑल्सो. आय विल कम बॅक टू यू. दीपक, गो अहेड आणि अनम्यूट युअरसेल्फ. हा दादा, एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणत होता की कर्म आपण करतो ते शुद्ध चित्त शुद्धीसाठी करतो. तर चित्त शुद्धी म्हणजे नेमकं काय शुद्धी करतोय, म्हणजे काय एलिमिनेट करतोय आपल्या पर्सनॅलिटी मधनं? चित्तशुद्धी म्हणजे क्लॅरिटी ऑफ द माइंड. ओके, चित्तशुद्धी म्हणजे ब्रिंगिंग आवर माइंड टू सच अ स्टेट ऑफ इक्वॅनिमिटी दॅट वी कॅन परसीव्ह थिंग्स द वे दे आर. ओके, चित्तशुद्धी म्हणजे आवर माइंड हॅज टू बी सो क्लिअर दॅट वी कॅन अंडरस्टँड थिंग्स द वे दे आर मेंट टू बी अंडरस्टूड. आपलं सध्या काय होत आहे की बिकॉज अवर माइंड इज प्री कंडिशन बिकॉज ऑफ अवर संस्कार, वी इंटरप्रेट बेस्ड ऑन दो संस्कार. म्हणजे अगदी नेहमीचं उदाहरण आपण जे घेतो की सध्या आपल्याला अनुभव केवळ ध्वनीचा होतोय ना किंवा शब्दाचा होतोय. साऊंड, ऑल युअर एक्सपिरियन्सिंग इज साऊंड, बट यू आर इंटरप्रिटिंग दॅट साऊंड ॲज मराठी भाषा, विक्रमदादा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण इंटरप्रेट करतो, राईट, विच इज फाईन. म्हणजे त्याच्यामधनं आपल्याला जे श्रेयस्कर आहे ते आपण घेऊ. म्हणजे आपल्याला जगाचा जो काही अनुभव होतोय त्यापैकी कुठल्या वस्तूला आपण किती महत्व द्यायचं आणि त्या वस्तूचा किती उपयोग करायचा. उपभोगची गोष्ट सोडूनच आहे, उपयोग. हाऊ मच एनिथिंग वी शुड गिव्ह इम्पॉर्टन्स टू अँड हाऊ मच ऑफ इट वी शुड युटिलाइज. आपण काय करू की जेव्हा आपल्याला हे क्लिअरली कळेल ना, त्याच्यानंतर मग आपण जगातल्या गोष्टींच्या मागे पळणारच. ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्या आपण जरूर वापरू. म्हणजे आता जसं आपण ह्या सगळ्या इक्विपमेंटचं उदाहरण घेतलं की हे लॅपटॉप माझ्याजवळ असायला पाहिजे, माझ्याजवळ इंटरनेटचं चांगलं कनेक्शन असायला पाहिजे, माझ्याजवळ हा डिव्हाइस असायला पाहिजे. हे उपयोगाचं आहे, दिस इज युजफुल आणि दिस इज नेसेसरी. परंतु त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये आसक्ती नको. म्हणजे समथिंग दॅट गिव्स मी अ गुड सर्व्हिस, आय एम हॅपी विथ इट. ह्याच्याशी चांगलं म्हणजे आता आपण काय, वी आर नॉट प्रोफेशनल साऊंड रेकॉर्डिस्ट ऑर एनीबडी, तर आपल्याला काही तेवढं करण्याची गरज नाही. आपल्याला हे जे माध्यम आहे ना विचारांच्या देवाणघेवाणीचं, ते माध्यम पुरेसं क्लिअर असलं म्हणजे मग विचारांचं आदान-प्रदान सहजपणे होऊ शकते. तर तेवढ्यापुरतं हे ठीक आहे. त्यानंतर मग देन यू डिस्कार्ड इट. वन्स यू हॅव अंडरस्टूड, वन्स यू हॅव अंडरस्टूड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, देन दिस इक्विपमेंट इज नो लॉंगर नेसेसरी. आणि हे तर बाह्य उपकरण आहे, दिस इज फिजिकल, राईट. पण जे आपली जी उपकरणं आहेत आतली, म्हणजे पंचेंद्रिय आणि त्याच्या मागे मन, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि त्याच्या मागे मन, राईट. तर धीज आर ऑल्सो उपकरण. अंतःकरण म्हणतात त्याला. काही बहिर्करण आहेत आणि काही अंतःकरण आहेत, राईट. So the inner instrument by which we perceive things, if that inner instrument is very sensitive and calibrated properly, then you will get the right reading. That is what is called चित्तशुद्धी. आणि ही चित्तशुद्धी होण्यासाठी आपण जे म्हणतो की ते प्रत्याहार किंवा आहार शुद्धी हे जर केलं तर मग ते होतं, व्हायला पाहिजे. कर्मानी पण होतं. म्हणजे इफ यू कीप डुईंग द राईट थिंग ॲट ऑल टाइम्स. म्हणजे काय की आपलं जे स्वधर्मानुसार कर्म आहे ते आपण जर करत राहिलो विदाऊट कर्ता भाव,
की हा हे स्वधर्मानुसार मला मिळालेलं आहे, ह्या वेळेस मला हे कर्म करणं भाग आहे म्हणून मी हे करतोय आणि करून मोकळं होणार आहे. नंतर मला हे कर्म नाही करावं लागणार, तेव्हा मी नाही करणार. म्हणजे आता मी कर्म करतोय, कर्ता भावापासून संन्यास घेतोय आणि नंतर शेवटी कर्मापासून पण संन्यास होऊन जाईल आपोआप. कारण की ते कर्म करण्याची मला आवश्यकता राहणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण समजा आश्रम धर्मानुसार बघितलं तर वी वेर अर्लियर इन स्टुडंट फेज. आपण ब्रह्मचर्य आश्रमात होतो तेव्हा आपण शिकलो, तेव्हा आपण आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही करावं लागणार आहे त्याच्याबद्दल जे काही आपल्याला शिकण्याची गरज आहे ते आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण गृहस्थाश्रमात आलो. मग गृहस्थाश्रमामध्ये आपलं जे कर्तव्य आहे ते जर आपण केलं तर ते काम आपल्याला गृहस्थाश्रम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण वानप्रस्थाश्रमामध्ये जाऊ तेव्हा करावं नाही लागणार. कारण की तेव्हा आपली मुलं करतील ते काम. बिकॉज नाव दे आर इन गृहस्थाश्रम. सो लेट देम डू इट. त्यांच्यामध्ये आपण ढवळाढवळ करण्याची गरज नाही. जेव्हा आपली मुलं मोठी होतात आणि तेव्हा जेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे निर्णय स्वतः घेऊ शकतात, त्याच्यानंतर आपण आपले निर्णय त्यांच्यावर लादणं हे चुकीचं आहे. लेट देम बी. लेट देम ऑल्सो लर्न. जर आपण सारखे त्यांच्या वतीने निर्णय घेत राहिलो तर मग काय होईल की आपण 50 वर्ष जरी झालो तरी सुद्धा आपली आई आपल्याशी निर्णय घेईल. मग मी एक्झॅक्टली करायचं काय, मी आपलं काम कसं करायचं ते मला कळणारच नाही ना. त्यामुळे आपल्या इथे समजा आपण अमेरिकेच्या दृष्टीने जर विचार केला ना तर वन्स द किड्स आर इन कॉलेज त्याच्यानंतर लेट्स नॉट इंटरफिअर टू मच इन देअर लाईफ. लेट देम टेक देअर ओन डिसिजन्स. यू गाईड देम. त्यांनी जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्ही जरूर, म्हणजे अर्थात ते जर आत्महत्या करणार असतील किंवा पर्वतावरनं डोंगरावरनं उडी मारणार असतील आपण त्यांना थांबू, ऑफकोर्स, राईट. वी विल ट्राय नॉट टू लेट देम नॉट लिटरली कमिट सुइसाइड, परंतु अंडरटेक ए सुइसाइडल ऍक्टिव्हिटी, राईट. विल वॉर्न देम, राईट. परंतु इफ दे आर गोइंग मोर ऑर लेस इन द राईट डायरेक्शन देन वी वोंट मायक्रो मॅनेज देम. म्हणजे मग काय होईल की तेही सुखी राहतील, आपणही सुखी राहू. दॅट इज व्हॉट आय हॅव बीन ट्राईंग टू डू ॲटलिस्ट फॉर द लास्ट मेनी इयर्स. आता आमचा लहान मुलगा जो होता तो यावर्षी कॉलेजमध्ये गेला, त्यामुळे आता आय लेट हिम बी. मुलगी तर 10-11 वर्षापूर्वीच झाली, त्यामुळे तिचा काही प्रश्नच नाही. तर दॅट इज हाऊ इफ वी कॅन लिव्ह दॅट विल बी ग्रेट. तर किशोरजी, आपण हात वर केलेला आहे तर आपण समजा बोलायचं असेल तर बोलू शकता. यू हॅव टू अनम्यूट युअर सेल्फ. किशोर दादा किंवा स्मिताताई. प्रश्न असा होता की चित्तशुद्धी असं आपण म्हणतो, हा, एक्झॅक्टली चित्त म्हणजे काय? म्हणजे एक्झॅक्टली चित्त म्हणजे आपण शब्दामध्ये काय सांगू शकतो? व्हॉट आर द म्हणजे- तर वर्ड्स? म्हणजे आपण म्हणजे- शब्दामध्ये काय सांगू शकतो? तर चित्तशुद्धी म्हणजे मन हे आपलं जे उपकरण आहे ना. सी, माइंड इज द वन दॅट हेल्प्स अस परसीव्ह थिंग्स, राईट. म्हणजे डोळ्यांनी फक्त दृश्य दिसेल आपल्याला, परंतु ते दृश्य जे आहे ते आपण इंटरप्रेट आपल्या मनाने करत असतो, राईट. तर मनाचे देखील 4 प्रकार आहेत किंवा 4 फंक्शनल ऍस्पेक्ट्स आहेत. ठीक आहे. तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या गोष्टी किंवा हे शब्द आपण कधी कधी इंटरचेंजेबली पण वापरतो, किंवा एस्पेशली इथे हे चित्त जे आहे ना ते मन असं आपण समजू. पण मन म्हणजे ज्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे ते मन. इट्स द इमोशनल ऍस्पेक्ट ऑफ अवर माइंड. ते मन जी गोष्ट आवडते तिच्या मागे जातं, पण तिला नियंत्रित करणारी बुद्धी असते. सो द डिसाइसिव्ह ऍस्पेक्ट ऑफ अवर माइंड इज कॉल्ड बुद्धी. ती विवेक करते, ती तारतम्य करते की वेदर दिस इज गुड फॉर मी ऑर नॉट. म्हणजे मला हे माहिती आहे की साखर खाणं माझ्यासाठी चांगलं नाही आहे, पण माझं मन तर सांगतं की अरे चॉकलेट आलंय समोर, खाऊनच टाकणं. पण बुद्धी सांगते की नाही नाही, तुझ्यासाठी साखर खाणं बरोबर नाही आहे, त्यामुळे तू हे खाऊ नको. हे बुद्धीचं काम आहे. म्हणजे मनच आहे, त्याचा जो फंक्शनल ऍस्पेक्ट आहे टू डिसाइड वेदर समथिंग इज गुड फॉर मी ऑर नॉट, त्याला म्हणतात बुद्धी. तिसरं जे आहे ते आहे चित्त. चित्त जे आहे त्याच्यामध्ये आपले जे पूर्वसंस्कार असतात ना त्यांचं रेकॉर्डिंग असतं. कन्सिडर दॅट टू बी युअर हार्ड ड्राईव्ह. कन्सिडर दॅट टू बी युअर डेटा ऑन द क्लाउड. कन्सिडर दॅट टू बी युअर प्रोफाईल ऑन द क्लाउड. म्हणजे कसं असतं की एक डिव्हाइस माझा समजा निकामी झाला तर मी हा डिव्हाइस टाकून दिला, परंतु माय डेटा वुड बी स्टोर्ड ऑन माय क्लाउड इन माय अंडर माय अकाउंट. So when I log into that account with a new device, all of those data, all of that information will be downloaded. असं होतं ना. दॅट इज कॉल्ड चित्त. तर ते चित्त जे आहे ना त्याच्यावर जे संस्कार झालेले आहेत ते क्लिअर करण्यासाठी कर्मयोगाची गरज आहे.
म्हणजे व्हेन दोज थिंग्स आर क्लिअर, मग काय होईल, तुमचं फॅक्टरी कंडिशन मध्ये रिसेट व्हाल ना तुम्ही. मग देन यू विल डू वंडरफुल थिंग्स. तुमचं डिव्हाइस खूप चांगला चालायला लागेल. अशा प्रकारे तुमचं चित्त जर शुद्ध झालेलं असेल ना, कंट्रोल ऑर डिलीट हे तर दर रात्री करायचं. पण रिसेट टू फॅक्टरी कंडिशन्स, हे रिसेट टू फॅक्टरी कंडिशन्स आपला जेव्हा पुनर्जन्म होतो ना तेव्हा होतं. सो व्हेन द चाइल्ड कम्स इन टू द वर्ल्ड, त्याच्यावर असे पूर्वचे संस्कार जे असतात ते इरेज झालेले असतात, पण मग त्याच्यावर पुन्हा संस्कार होतात. आणि मग ते एनिवे, ह्या सगळ्या मटेरियल लाईफ मधल्या किंवा मटेरियल वर्ल्ड मधल्या गोष्टी आहेत. चौथा जो आस्पेक्ट आहे मनाचा, त्याला म्हणतात अहंकार. अहंकार इज द सेन्स ऑफ सेपरेटनेस, इज द सेन्स ऑफ डुअरशिप, इज द सेन्स ऑफ डुअरशिप अँड एन्जॉयरशिप. ह्याला म्हणतात अहंकार. किंवा इनफॅक्ट हे जे अहंकार तत्व आहे ना, जे सटल लेवलवर काम करत असतं, ते असं असतं की जेव्हा आपण झोपी जातो ना, तेव्हा ते सगळं आपलं जे शरीरातलं काम असतं ना, ते सुरू असतं त्याचं नेहमी. इट डझंट लेट द कॉम्पोनेंट्स गेट डिस्बर्स्ड और डिस्पर्स्ड इन टू देअर रिस्पेक्टिव्ह मूळ स्थिती. म्हणजे आपलं हे जे शरीर आहे, हे सगळं पंचमहाभूतांपासून तयार झालं ना, तर ती पंचमहाभूत रोज रात्री डिस्पर्स नाही होत. दे डोंट गो बॅक इन टू देअर ओरिजिनल स्टेट, they remain together. So the power with which those things remain together, त्याला म्हणतात अहंकार तत्व. So that holds us together basically. अहंकार is the sense of identity. That sense of identity keeps us together. त्याला म्हणतात अहंकार. तर हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या 4 मनाच्या फंक्शनल ऍस्पेक्ट्सची नावं आहेत. इट्स ओके, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती असणं ठीक आहे, किंवा व्यावहारिक जगामध्ये यांचा उपयोग होतो, परंतु तो तेवढ्या पुरताच आहे. तर आपल्या मनावरचे जे संस्कार असतात ना जुने, ते जाण्यासाठी आपल्याला हा स्वधर्मरूपी कर्मयोग करणं किंवा हा यज्ञ करणं आवश्यक आहे. वन्स वी डू दॅट, त्याच्यानंतर ते संस्कार हळूहळू इरेज होतात. आणि त्याच्यातून ते पूर्णपणे इरेज झाले ना, की मग काय की देन एव्हरी डे इज अ न्यू डे. अँड देन इफ यू कीप ऑन डुईंग थिंग्स विदाऊट एनी सेन्स ऑफ डुअरशिप, देन मग त्या कर्माचं जे फळ मिळेल त्याचं बंधन आपल्याला होणार नाही. तर ही त्या कर्मयोगामधली ट्रिक आहे. तर अशा प्रकारे कर्म आपल्या हातून घडत राहावं, अशा प्रकारे आपली चित्तशुद्धी होत राहावी, आणि त्यातून आपण मोक्षाकडे जात राहावं, अशा प्रार्थनेने आज आपण पण आपलं चिंतन इथे संपूया. म्हणजे काय म्हटलं? आपण त्याला थिंकिंग प्रोसेस म्हणू शकतो का? थिंकिंग प्रोसेस असा आहे की त्या थिंकिंग प्रोसेसमध्ये जर आपण अडकलो नाही तर इट विल बी लिबरेटिंग. परंतु तर ते कसं होतं पहा, की आपला थिंकिंग प्रोसेस जर स्वार्थासाठी असला तर तो आपल्याला अडकवेल. म्हणजे ह्याच्यातनं मला काय मिळेल, म्हणजे इच्छापूर्तीसाठी जर असला ना तर थिंकिंग प्रोसेस तर तो अडकवेल. परंतु इच्छापूर्तीसाठी जर नसला, म्हणजे इच्छापूर्तीसाठी म्हणण्यापेक्षा इच्छापूर्ती आपण करू, परंतु ती इच्छा स्वतःसाठी, स्वार्थासाठी नसता समष्टीसाठी जर असली, तर मग ती इच्छा बंधनकारक नाही राहणार आपल्यासाठी. पटतंय का? तर हे हा, नाही, सूक्ष्म आहे थोडंसं, ह्याच्यावर कर्माच्या- चिंतन करा, थोडंसं ह्याच्यावर चिंतन नाही, करा. म्हणजे लेट अस डू कर्मबंधाच्या दिस. बाबतीत मी विचार असा करते की म्हणजे थिंकिंग प्रोसेस ला आपण चित्त म्हणू शकतो का? नाही, थिंकिंग प्रोसेसला चित्त नाही म्हणतात. ते थिंकिंग नाही. प्रोसेस जो आहे तो ते बुद्धीचं काम आहे. ते थिंकिंग प्रोसेस, बुद्धीचं. अनालिटिकल माइंड इज ओके. बुद्धी. ओके. चित्त जे आहे दॅट इज जस्ट अ मेमरी. चित्त इज हो. म्हणजे आपल्या हार्ड डिस्कवर जो काही डेटा वे आपल्या प्रोफाईल मध्ये स्टोअर झालेला ना, जन्मजन्मांचा डेटा, त्याला म्हणतात चित्त. तर ते आपल्याला इरेज करायचे. तर ते इरेज कसं होईल? आपण ते सगळं जमा कसं केलं? वी कलेक्टेड ऑल ऑफ दॅट, वी अक्युम्युलेटेड ऑल ऑफ दॅट बिकॉज वी हॅव नेव्हर गिव्हन अप अवर सेन्स ऑफ डुअरशिप. जोपर्यंत माझी डुअरशिप, माझा कर्ताभाव मी जोपर्यंत घालवलेला नाहीये, तोपर्यंत त्या कर्त्याच्या अकाउंटवर ते कर्म आणि ते संस्कार आणि ते सगळे पाप पुण्य जमा होतच राहणार. परंतु हा कर्ताभाव जो आहे हा एरोनियस आहे. Once we understand it is erroneous, once we understand it is mithya, once we understand it is wrong, it has always been wrong, then we drop it. It gets dropped automatically.
आपल्याला जर कळलं की आरशामधलं प्रतिबिंब आहे ते खरं नाहीये, मग त्याच्याशी आपण भांडू का? नाही भांडणार. सो दॅट इज व्हॉट इज चित्तशुद्धी. चित्तशुद्धी ही आहे की मला हे कळलं पाहिजे की समोरच्या आरशामध्ये मला जे प्रतिबिंब दिसतंय, म्हणजे हे जग मला जे दिसतंय ते जग मिथ्या आहे. इट इज नॉट रिअल. दॅट इज चित्तशुद्धी. अपर्णाताई, आपल्याला काय बोलायचं का? अनम्यूट करा स्वतःला. I just wanted to say thank you and happy Diwali to everyone. हो हो, थँक्यू व्हेरी मच. आपण सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ आणि आज आपण आपला इथला कार्यक्रम आत्ता संपवू, परंतु मग पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. नमस्कार.